शेतकरी हितासाठी आवाज उठवणारा, पूर्णपणे अभ्यासपूर्वक विचार मांडणारा सामान्य शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील. दादांची परवा रात्रीची 11 वाजताची मी पोस्ट वाचली आणि ती पोस्ट मनाला खूप लागली. एक सामान्य शेतकरी पुत्र या भ्रष्ट व्यवस्थेविषयी आवाज उठवतो. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद ठेवतो. लोकांना सुज्ञ करण्याचा प्रयत्न करतो आणि हीच गोष्ट भ्रष्ट व्यवस्थेतील राज्यकर्त्यांना आणि त्यांची हुजेरीगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पसंत पडेनाशी झाली आहे. आज हा शेतकरी पुत्र स्वतःच्या हितासाठी काय मागतोय का? आणि असं करून त्याला काय मिळणार आहे? मिळणार तर काहीच नाही. आज हा शेतकरी पुत्र जागरूक नागरिकाचं कर्तव्य पार पाडत आहे. तुम्ही समजदार असाल आणि लाचारी पत्करून या व्यवस्थेचा छळ जर सहन करण्यात धन्यता मानत असाल तर हे कदापि योग्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना बोलण्याचा अधिकार संविधानामार्फत दिलेला आहे. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा आहे आणि हे स्वातंत्र्य बोलण्याचं लोकशाहीचा मूळ आधारस्तंभ आहे. भारतीय संविधानातील कलम 19(1) अ नुसार सामान्य व्यक्तीस सत्य आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क दिलेला आहे. रविराज साबळे पाटील यांनी सत्य आणि पुराव्यानिशी बोलण्यामुळे त्यांना होणाऱ्या त्रासाचा आणि त्यांना येणाऱ्या धमक्यांचा मी कडक भाषेत निषेध करते. लोकशाहीत सत्य बोलणे म्हणजे हा काही गुन्हा नाही, तर ते एक उलट कर्तव्य आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांकडून राजकीय लाभासाठी काही कार्यकर्त्यांकडून अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती अंकुश लावला जात असेल तर संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. रविराज साबळे पाटील यांच्यावरती दबाव आणून त्यांना धमक्या देऊन तुम्ही काय मिळवणार आहात? आता आपण जे अन्न खातो त्या अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याविषयी आपल्या मनात थोडीफार जाण असली पाहिजे आणि त्या जाणीवेपोटी जर कोणी काही सत्य मांडत असेल तर याच्यात काहीच चुकीचं नाही. रविराज साबळे पाटील यांच्यावरती दबाव आणून त्यांना धमक्या देऊन तुम्ही खऱ्या अर्थाने कायद्याचा आणि संविधानाचा अपमान करत आहात आणि हे कदापि योग्य नाही.